नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा तुकाराम विठू पंढरनाथ भगवान की जय। जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम
माधव मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे एका जनाधारी त्रिभुवन मोहन एका जनाधारी त्रिभुवन मोहन एका जनाधारी त्रिभुवन मोहन एका जनाधारी त्रिभुवन मोहन राखितो गोदन रे राखितो गोदन रे माधव मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली. ओम गुरु रेल्वे भाषा भजन मंडळ मुख्य गायक अंकुश सावंत माऊली आणि सर्व सहकारी आपण या ठिकाणी आलात आणि खरोखरच लाख मोलाची सेवा या ठिकाणी सादर केली आणि खरोखरच सुंदर असा अभंग देखील आपण या ठिकाणी सादर केला. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल जरी ठावा असेल तुम्हा कोणा. खरोखरच तुकाराम महाराज जेव्हा वारीला जात असतील तेव्हा त्यांना प्रत्येक वारकऱ्यामध्ये देव दिसत असेल, पांडुरंग दिसत असेल, परंतु त्याला भेटण्याची जी ओढ आहे, आवड आहे, इतकी आहे की महाराज म्हणतात की जर तुम्हाला विठ्ठल कुठे दिसत असेल तर मला गावा, मी तुमच्या पायी लोटांगणी घालीन, तुम्हाला देवाच्या स्थळी पाहीन, असे तुकाराम महाराज प्रत्येकाला सांगत असतात. कारण काय देवापासून माझी जी ताटाटूट जी झालेली आहे त्यासाठी मला दुःख सहन होत नाही, मला दुःख अनावर झालं आहे आणि ते दुःख भरून काढण्यासाठी मला कुठेतरी देवापर्यंत पोचायचं आहे. आणि माऊली खरोखरच आपण देखील जेव्हा वारीमध्ये जातो तेव्हा प्रत्येक वारकरी हा आपल्याला देवासारखा असतो. कारण की प्रत्येक वारकऱ्यामध्ये देव कुठेतरी सापडत असतो आणि आपण तो देव पाहत असतो. म्हणून मला वाटतं तुम्ही देखील काहीतरी वारीमध्ये जा आणि वारीचा अनुभव घ्या आणि वारीचा आनंद लुटा. आता येत्या 6 जुलै रोजी भव्य दिवशी एकादशी सोहळा, आषाढ एकादशी सोहळा पंढरपुरामध्ये संपन्न होणार आहे आणि सर्वप्रथम सर्वांचं लक्ष लागलं आहे त्या वारीकडे. आणि खरोखर तुम्ही जे सादरीकरण केलं, मला वाटतं जे चक्कवादक होते देह भान हरवून, मला वाटतं भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आहेत. प्रत्येक धर्म, प्रत्येक पंथ, प्रत्येक प्रार्थना शेवटी देवापर्यंत जाऊन पोहोचते म्हणतात, परंतु साईबाबांनी देखील म्हणून ठेवले सबका मालिक एक. परंतु आपल्या संतांनी देखील देवापर्यंत पोहोचण्यासाठी एक सोपा मार्ग आपल्यासाठी दिलाय, तो म्हणजे नामस्मरणाचा. आणि नामस्मरणामध्ये माऊली इतकी ताकद आहे की तुम्हाला देव भेटेल की नाही माहिती नाही, परंतु त्या नामस्मरणामुळे तुमच्यासारखे इथे बसलेली, इथे परिश्रम करत असणारे माऊली या नामस्मरणामुळे आपल्याला देवासारखे भेटतात. हेच आपलं परम भाग्य मानावं लागेल. धन्यवाद माऊली, या ठिकाणी आलात आणि सुंदर सादरीकरण केलं. आपलं हे सादरीकरण आमच्या सन्मान्य परीक्षकांना कसं वाटलं हे थोडक्यात जाणून घेऊया. रामकृष्ण हरी अंकुशदा